हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 1. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 2 मधल्या लेक्चर नंबर 1ला आपण सुरुवात केलेली आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 1, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 2 हा 12वीमध्ये आपल्याला सर्वात जास्त मदत करतो कॅल्क्युलसमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री 1 आणि 2 दोन्ही चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे, तरच तुम्हाला फायदा होईल, नाही फायदा होणार नाही. चला आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला. वी नो तुम्हाला एक ॲडिशन विचारतो मी. 2x + 3x बरोबर किती असेल? पटकन तुम्ही सांगता सर 2x + 3x मस्ट बी इक्वल टू 5x. मी एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं 3x/2 - x/2 याचा आन्सर किती असते, किंवा या ठिकाणी 3x/2 - x/2 किती असते? तुम्ही सांगा सर डिनॉमिनेटर तर सारखाच आहे याचा, 3x मधून x गेला, हा 2x - 2 म्हणजेच तुमचं उत्तर x आलेलं आहे. असंच मी तुम्हाला प्रश्न विचारला या ठिकाणी 4 ॲपल असतील, बरोबर आहे, प्लस तुमचे 2 ऑरेंज असतील, याचे ॲडिशन किती? मुलं गडबडीत 6 सांगतात. पण काही मुलं विचार करणारे असे सांगतात सर या ठिकाणी ॲडिशन शक्य नाही, याचे ॲडिशन 6 होणार नाही, ॲडिशन पॉसिबलच नाही, कारण की या ठिकाणी ॲपल आणि ऑरेंज हे वेगवेगळे. हे लहानपणी एकदम आपण 5th किंवा 6th स्टँडर्डमध्ये हे कन्सेप्ट शिकलेले, तेच कन्सेप्ट यावर्षी आहे, फक्त आता आपण मॉडिफिकेशन करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या. एखाद्या मुलाला जर विचारलं मी या ठिकाणी का रे मित्रा sin ऑफ a + b किती असतो, तो पटकन सांगतो सर काहीच अवघड नाही, याला sin a + sin b लिहा, संपलं. एखाद्या मुलाला जर विचारलं मी tan a - b किती असते, तो सांगतो tan a - tan b. प्रॅक्टिसमध्ये tan a - b ला tan a - tan b असं लिहिता येत नाही. sin a + b ला sin a + sin b असं लिहिता येत नाही. जर समजा या ठिकाणी sin 2x + sin 6x असेल तर याला सुद्धा तुम्ही sin 8x लिहिता येत नाही. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये याच्यासाठी वेगवेगळे रूल्स असतात, ते रूल्स आपल्याला या ठिकाणी शिकायचे. नेमकं या चॅप्टरमध्ये आपल्याला याचाच अभ्यास करायचा आहे. तुमचा जो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दिलेले असतात त्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या अँगलची तुम्हाला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असतील याच्या अँगलमध्ये a ± b दिलेलं आहे, त्या व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायच्या. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची ॲडिशन कशी करायची, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं सबट्रॅक्शन कसं करायचं आहे, ते जनरल मॅथमॅटिक्सपेक्षा थोडं वेगळं आहे, तेच आपल्याला शिकायचं आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन यालाच आपण कंपाऊंड अँगल असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो या ठिकाणी? कंपाऊंड अँगल्स. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधला तुमचा साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक कोणची जरी टर्म असेल त्या कोणत्या तरी टर्मची तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन डायरेक्ट करता येत नाही. ती करण्यासाठी आपल्याला काही रूल्स तयार करायचे. पहा, कंपाऊंड अँगल्स. कंपाऊंड अँगल म्हणजे काय असते पहा, द सम ऑर डिफरन्स बिटवीन two or more angles in trigonometric function. पहा विद्यार्थी मित्रांनो, the sum or difference between two or more angles in trigonometric function is known as compound angle. हा जो आपला is known as compound angle. तुमचा जो त्या ठिकाणी ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन दिलेलं असते, त्या अँगलचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन किंवा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची ॲडिशन कशी करायचं तेच मी तुम्हाला आता शिकवणार आहे. आणि त्यामध्येच आपल्याला सम ऑर डिफरन्स बिटवीन टू ऑर मोर अँगल्स इन अ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज नोन ॲज कंपाऊंड अँगल्स. या कंपाऊंड अँगलमध्ये कोणकोणत्या टर्म येतात पहा. जनरली तिथे येते तुमची साइन a ± b असेल, कॉस a ± b असेल, टॅन a ± b असेल, एक्सेट्रा असतील. म्हणजे आपण या कंपाऊंड अँगलमध्ये फक्त साइन, कॉस आणि टॅन, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा याचे कंपाऊंड अँगल डिटरमाइन करू, बरोबर. बाकीचं जर समजा आपल्याला सेक विचारलेला असेल, सेकचं कन्वर्शन 1/cos मध्ये करू. कोसेक विचारलेला असेल तर 1/sin मध्ये कन्वर्ट करू, बरोबर. कॉट विचारलेला असेल तर 1/tan करू. म्हणजे नेमकं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये कंपाऊंड अँगल म्हणजे काय असते तुम्ही पाहिलं. या ठिकाणी दिलेल्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधलं आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार आहेत. आपण असं ॲडिशन करू शकत नाही, आपण असं सबट्रॅक्शन करू शकत नाही, आपण असं सबट्रॅक्शन करू शकत नाही. त्याच्यासाठी आपण काही रूल्स तयार करणार आहे, काही प्रूफ तयार करणार आहे. तर रूल्स जे आपण तयार करू ते रूल्स विदाऊट प्रूफ घेणार आहे.
ज्यावेळेस ऑफलाईनचा काही पिरियड असेल त्यावेळेस तुम्हाला ते रूल समजतील. आपण विदाऊट प्रूफ शिकवणारे रूल पहा. या चॅप्टरमध्ये पहिला पॉईंट कोणता शिकायचा आपल्याला, सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे. समरी सांगतो तुम्हाला. इंट्रोडक्शनमध्ये टिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स, बरोबर आहे की नाही. म्हणजे टिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये तुम्हाला अँगलची सम आणि डिफरन्स कसे करायचं ते मी शिकवणार आहे. या सम आणि डिफरन्सलाच आपण कंपाऊंड अँगल असं म्हणतो. त्याच्यानंतर टिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ अलाइड अँगल्स. तुम्ही असा अभ्यास करताना पाहिलेलं आहे की समजा π/2 प्लस मायनस थिटा, पाय प्लस मायनस थिटा. तुम्हाला कधी कधी असा फॉर्म्युला काम येतो, साईन π/2 प्लस थिटा किती असतो, कॉस थिटा. मग π/2 प्लस मायनस थिटा, पाय प्लस मायनस थिटा, 3π/2 प्लस मायनस थिटा, 2π plus minus theta related to trigonometric function sin, cos, tan. These types of angles are known as allied angles. आपल्याला या चॅप्टरमध्ये अलाइड अँगल कसे असतात त्या अलाइड अँगलची स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर टिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ मल्टिपल अँगल्स. या मल्टिपल अँगलमध्ये आपण 2 थीटा, 3 थीटा, θ/2 कसा डेव्हलप होतो त्याचा अभ्यास करणार आहे. फॅक्टरायझेशन फॉर्म्युली म्हणजे सरळ सरळ जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, साइन सी प्लस साइन डी, कॉस सी मायनस कॉट डी, टॅन सी मायनस टॅन डी. म्हणजे आपण हा जो ॲडिशन पाहिलेली आहे ही अशी होत नाही. याचं कारण आहे हे रिझन आपल्याला कंपाऊंड अँगलमध्ये शिकायचं. फॅक्टरायझेशन फॉर्म्युली शिकवणार आहे. फॅक्टरायझेशन, डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. टिग्नॉमेट्रिक फंक्शन अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. टिग्नॉमेट्रिक फंक्शनचा तुमच्या दिलेल्या ट्रायंगलशी काय संबंध असतो ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. या चॅप्टरमध्ये बेसिकली आपण जवळपास 1, 2, 3, 4, 5 पार्टचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण त्या ठिकाणी कंपाऊंड अँगल्स पाहत आहे. तर त्या कंपाऊंड अँगलचे तुम्हाला फॉर्म्युले शिकवतो विदाऊट प्रूफ. पहा, कंपाऊंड अँगलमध्ये मी तुम्हाला फॉर्म्युले सांगणार आहे विदाऊट प्रूफ. कंपाऊंड अँगल म्हणजे काय, सम ऑर डिफरन्स. तुमचा सम ऑर डिफरन्स बिटवीन 2 or more अँगल्स इन टिग्नॉमेट्रिक फंक्शन त्याची स्टडी आपल्याला करायची आहे. विदाऊट प्रूफ हा स्टडी करायची आहे. फक्त यामध्ये आपल्याला साइन, कॉस आणि टॅन तीनच असणार आहे. पहिला फॉर्म्युला पहा, इम्पॉर्टंट फॉर्म्युली फॉर कंपाऊंड अँगल. कोणासाठी बाळांनो, तुमच्या फॉर कंपाऊंड अँगल. याचे प्रूफ तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले. आपल्याला विदाऊट प्रूफ याचा अभ्यास करायचा आहे. पहा, पहिला फॉर्म्युला आला तुमचा साइन ऑफ ए प्लस बी. काय असतो पहा, साइन ऑफ ए प्लस बी. साइन ऑफ ए प्लस बी असतो तुमचा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. याचा प्रूफ आपल्याला शिकवलेला नाही, पण सरांनी सांगितलं आत्ताच तुम्हाला साइन ए प्लस बी काढायचा असेल तर डायरेक्ट साइन ए प्लस साइन बी लिहिता येणार नाही. त्या साइन ए प्लस बीचा किंमत ही साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असेल. यालाच आपण कंपाऊंड अँगल असं म्हणतो. फक्त आपल्याला प्रॉब्लेम काय, दोन्ही डायरेक्शननं फॉर्म्युला आला पाहिजे. साइन ए प्लस बीचा हा फॉर्म्युला आहे, आपला उलटं काम आलं पाहिजे. पहा, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी दिलेलं असेल तर याचं येणार उत्तर साइन ए प्लस बी येते. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी याचं जे येणार उत्तर आहे ते तुमचं साइन ए प्लस बी येईल. तसंच तुमचं या ठिकाणी कॉस साइन ए मायनस बी तयार होतो. पहा, ए प्लस बी आणि ए मायनस बीमध्ये एकच डिफरन्स आहे, तो म्हणजे मायनस साईनचा. इथं प्लस असेल तर इथं प्लस येते, इथं मायनस असेल तर इथं मायनस येईल. काय येईल पहा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी झाला. अपोजिट फॉर्म्युला पहा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. याचं उत्तर असते साइन ए मायनस बी. साइन ए इंटू कॉस बी. तुम्हाला फॉर्म्युला तयार करताना फॉर्म्युला विचारपूर्वक लक्षात ठेवायचा आहे. साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी दोन्ही आपल्याला विचारपूर्वक लक्षात ठेवायचं. मित्रांनो, आपल्याजवळ साइन ए प्लस बी आणि साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला डेव्हलप झाला. दोन्हीमध्ये फक्त मायनस साईनचे फरक आहे. जर भविष्यामध्ये तुम्हाला विचारलं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी काय, पटकन साइन ए मायनस बी सांगा. तिसरा फॉर्म्युला जो असतो पहा, त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो आपल्याला. कॉस ए प्लस बी ए तर आपण साईनसारखं करण्याचा प्रयत्न करतो, पण थोडा अपोजिट असतो. याचे प्रूफ मी शिकवलेले नाही, डायरेक्ट फॉर्म्युले सांगून राहिलेलो आहे. त्याच्यामुळे थोडं हार्ड वाटेल तुम्हाला. कॉस ए प्लस बी ए, कॉसमध्ये स्टार केलेलं म्हणजे अपोजिट फेनॉमेना आहे. कॉसमध्ये जर प्लस साईन असेल तर मायनस घ्या आणि मायनस साईन असेल तर प्लस घ्या. काय असतो पहा कंपाऊंड अँगल कॉस ए प्लस बी. कॉस ए प्लस बी असतो कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. पहा मित्रांनो,
कॉस ए प्लस बी हा कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. तुमच्या दिलेल्या कॉसमध्ये प्लस असेल तर मायनस घ्यायचं आणि मायनस असेल तर प्लस घ्यायचं. हे कधीही कोणी विसरू नये. नेमका आपण चुका करतो आणि प्रॉब्लेम चुकतो आपला. कॉसमध्ये जर प्लस साईन असेल तर मायनस घ्या, मायनस साईन असेल तर प्लस घ्या. चला पहा, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी याची येणारी व्हॅल्यू असते कॉस ए प्लस बी. तसाच तुमचा चौथा फॉर्म्युला तयार होतो. काय असतो पहा, कॉस ए मायनस बी. आता मायनस असेल तर प्लस येईल. कॉस ए कॉस बी मायनस असल्यामुळे प्लस साईन ए साईन बी. जर मला हे चारही फॉर्म्युल्याचे प्रूफ शिकवायचे असतील तर मला सुरुवातीला हा फॉर्म्युला शिकवणं पडतो. हा आला की हा फॉर्म्युला येतो, हा आला की हा येतो, हा आला तर हा येतो. कॉसमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, कॉसमध्ये प्लस असेल तर मायनस घ्या, मायनस असेल तर प्लस घ्या. पहा, इथं प्लस असेल तर मायनस येतो आणि मायनस असेल तर प्लस येतो. आपल्याला दोन्ही डायरेक्शननं कॉसचे फॉर्म्युले सांगता आले पाहिजे. कॉस ए प्लस बी इज नथिंग बट कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. अपोजिट जर विचारलं, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी मस्ट बी इक्वल टू कॉस ए मायनस बी असते. प्लस असेल तर मायनस असेल. तसाच तुमचा पाचवा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस बी. मी याचा थोडा वेळात प्रूफ सांगतो तुम्हाला. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. जनरल अल्जेब्रिक स्टेप लावू शकत नाही. टॅन ए प्लस बीला टॅन ए प्लस टॅन बी म्हणू शकत नाही. आणि नेमकं विद्यार्थी त्यात चुका करतात. टॅन ए प्लस बीला टॅन ए प्लस टॅन बी लिहितात आणि 0 मार्क पडते. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, टॅन ए प्लस बी अशा प्रकारे तयार झाला. असाच तुमचा सहावा फॉर्म्युला तयार होतो टॅन ए मायनस बी. तुमचा टॅन ए मायनस बी जर असेल तर हा तो टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. तुमचा दिलेला जो टॅन ए मायनस बी आहे त्या टॅन ए मायनस बीची येणारी किंमत टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी असते. हे 6 कंपाऊंड अँगल आहे. या 6 कंपाऊंड अँगलवर पूर्ण टिग्नॉमेट्री डेव्हलप होते. ती तुम्हाला समजली पाहिजे. तुम्हाला असा प्रश्न पडतो का, सर आम्हाला जर सेक ए प्लस बी काढायचा असेल तर चिंता करायची नाही. सेक ए प्लस बीला 1 अपॉन कॉस ए प्लस बी घ्यायचं. एखाद्या मुलांना जर प्रश्न विचारला, नाही सर मला टॅन क्वाट ए मायनस बी पाहिजे, चिंता करू नये. क्वाट ए मायनस बी म्हणजे 1 अपॉन टॅन ए मायनस बी असेल. तसाच तुमचा जर कोसेक विचारलेला असेल, कोसेकला आपण 1 अपॉन साईनमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर फक्त 6 कंपाऊंड अँगल असणार. साईनचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कॉसचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, टॅनचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सेक 1 बाय कॉस येईल, कोसेक 1 बाय साईन येईल आणि क्वाट 1 बाय टॅन येईल. हे 6 फॉर्म्युले एकदम महत्त्वाचे. तुम्ही शांततेनं बोर्डवर लक्ष देऊन ऐकून घ्यायचे. आता मी याच्यावरच तुम्हाला 2 प्रूफ शिकवतो, 5वा आणि 6वा. पहा आता सहज सांगतो. पहिले 4 प्रूफही मी पुढे शिकवेल तुम्हाला. पहा, प्रूव्ह दॅट. तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे, टॅन ए प्लस बी must be equal to tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. हा तुम्हाला डिटरमाइन करायचा आहे. हा पहिला प्रूफ आहे. तुम्ही का सर पहिले 4 नाही सांगितले आणि 5वा आणि 6वा का सांगायले? सहज आपल्याला उदाहरणं सॉल्व करायचे असतील तर पहा, या ठिकाणी वी नो. तुम्हाला काय माहीत आहे? तुम्ही म्हणता सर LHSमध्ये टॅन ए प्लस बी ए. एकदम करेक्ट उत्तर दिलं तुम्ही. LHSमध्ये टॅन ए प्लस बी ए. तुम्हाला साधा प्रश्न विचारला टॅन कसा तयार होतो, तुम्ही सांगता सर टॅन हा साईन बाय कॉस असतो. म्हणजे टॅन थिटा असेल तर साईन थिटा अपॉन कॉस थिटा. इथं टॅन ए प्लस बी दिलेलं असेल तर याचं येणारं उत्तर येईल तुमचं साईन ऑफ ए प्लस बी अपॉन कॉस ऑफ ए प्लस बी. चला, तुमच्या टॅन ए प्लस बीच्या जागी तुम्ही साईन ए प्लस बी अपॉन कॉस ए प्लस बी असं रिप्रेझेंटेशन केलं. मग आता तुम्हाला प्रश्न विचारला की खरे मित्रांनो साईन ए प्लस बी काय, इथं फॉर्म्युला आहे. कॉस ए प्लस बी काय, इथं फॉर्म्युला आहे. पहा, साईन ए प्लस बी कसा येणार तुमचा, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. झाला फॉर्म्युला तयार. अपॉन कॉस ए प्लस बी मध्ये एक लक्षात ठेवा, प्लस असेल तर मायनस काय येईल, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. 100% तुम्हाला प्रूफ तयार केला जातो.
इथं टॅनला तुम्ही साईन बाय कॉस लिहिलं, लगेच साईन ए प्लस बीचा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला लावला. आता मला प्रश्न विचारा, या ठिकाणी इथं टॅन ए प्लस टॅन बी आहे, इथं 1 मायनस टॅन ए टॅन बी आहे. मग समोर कसं जायचं? या ठिकाणी जर 1 पाहिजे असेल तर ही टर्म कॅन्सल होणं गरजेचं आहे, आणि या टर्मला जर कॅन्सल करायचं असेल किंवा या टर्मला जर 1 करायचं असेल तर तुम्ही याच टर्मनं याला डिवाईड करा. पहा गणित बोलते तुमच्याशी, गणिताची भाषा समजली पाहिजे. LHS घ्या, टॅनला साईन बाय कॉस लिहा, साईनचा फॉर्म्युला लिहा, कॉसचा फॉर्म्युला लिहा. प्रूफमध्ये पहा, इथं कॉस ए कॉस बी आहे, इथं 1 आहे, म्हणजे याला कॅन्सल करण्यासाठी याच टर्मनं डिवाईड करा. पहा, डिवायडेड NR अँड DR बाय कॉस ए कॉस बी. तुम्ही काय करा, न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटरला कॉस ए कॉस बीनं डिवाईड करा. इथं आलं तुमचं साईन ए कॉस बी अपॉन कॉस ए कॉस बी प्लस इथं आलं कॉस ए साईन बी अपॉन कॉस ए कॉस बी. प्रूफ पहा, डिनॉमिनेटर अपॉन इथं कोण आलं कॉस ए कॉस बी अपॉन कॉस ए कॉस बी. इथं मायनस साईन, इथं आलं साईन ए साईन बी अपॉन कॉस ए कॉस बी. पहा, बरोबर ही स्टेप केल्यानंतर NR आणि DR म्हणजे न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटरला कॉस ए कॉस बीनं डिवाईड्स केलं, इथपर्यंत आले. आता तुमच्या मनाला प्रश्न पडला असेल, मी असं प्रश्न विचारलं, ह्या दोन्ही स्टेप सेम आहे. तुमचं नाही सर, आता तुमची काहीतरी चूक होऊन राहिलेली आहे. ही टर्म एकदम लहान आहे, ही टर्म एकदम मोठी आहे. ही टर्म जरी दिसायला मोठी असेल पण मॅथमॅटिकल मिनिंग या टर्मचा आणि या टर्मचा सेम आहे. मग आपण कॉस ए कॉस बीनं का डिवाईड केलं याचं सुंदर एक्सप्लेनेशन तुम्हाला समजणार आहे. पा ह्या ठिकाणी कॉस बी कॉस बी कॉस ए कॉस ए कॉस ए कॉस ए कॉस बी गेट कॅन्सल. इथं राहिला साईन ए अपॉन कॉस ए. सांगा, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साईन ए अपॉन कॉस ए? टॅन ए. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साईन बी अपॉन कॉस बी? हा आला तुमचा टॅन बी. इथं साईन ए अपॉन कॉस एला टॅन ए म्हणा, साईन बी अपॉन कॉस बीला टॅन बी म्हणा. इथं या, इथं कोण राहिलं तुमचं 1, इथं राहिला साईन ए अपॉन कॉस ए टॅन ए, आणि इथं राहिला तुमचा साईन बी अपॉन कॉस बी टॅन बी. म्हणजेच LHS मस्ट बी इक्वल टू RHS, म्हणजेच लेफ्ट हँड साईड मस्ट बी इक्वल टू राईट हँड साईड. देअरफॉर tan of A plus B is equal to tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. हा तुमचा प्रूफ डेव्हलप झाला. अशाच प्रकारे आपण साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी याचेही प्रूफ आपण देऊ शकतो. ते समोर देऊ आपण. पहा, 100% तुम्हाला प्रूफ समजला. टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी 1 मायनस टॅन ए टॅन बी. काय केलं प्रूफमध्ये पहा तुम्ही, त्या ठिकाणी LHS घेतला, टॅनला साईन बाय कॉस लिहिलं, साईन ए प्लस बी घेतला, कॉस ए प्लस बी घेतला, आणि बरोबर तुम्ही प्रूफकडं पाहिलं. प्रूफकडं पाहिल्यानंतर बरोबर या ठिकाणी 1 आणण्यासाठी तुम्ही काय केलं पहा, न्यूमरेटर्स डिनॉमिनेटरला कॉस ए कॉस बीनं डिवाईड केलं, टर्म कॅन्सल केल्या. साईन ए अपॉन कॉस ए टॅन ए, साईन बी अपॉन कॉस बी टॅन बी. इथं राहिलं 1 मायनस टॅन ए टॅन बी. हा तुमचा रिक्वायर्ड प्रूफ असेल, तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला. भविष्यामध्ये जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, टॅन π/4 प्लस थिटा डिटरमाइन करा, तर पटकन तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. ए म्हणजे π/4 आणि बी म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंदात थिटा म्हटलं. याचं उत्तर आलं तुमचं टॅन π/4 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन π/4 इंटू टॅन थिटा. टॅन π/4 म्हणजे 45, तो 1 प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन थिटा हे त्या दिलेल्या प्रॉब्लेमचं रिक्वायर्ड आन्सर असेल. कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न विचारेल कोणी, टॅन 15 तयार करा, आणि टॅन 15ला जर तुम्हाला कोणी असं लिहिलं 45 मायनस 30, तरी तुम्हाला त्या ठिकाणी 75 असेल, तर टॅन 45 प्लस 30 या पद्धतीनेसुद्धा तुम्ही टॅन ए प्लस बी तयार करू शकता. अशा प्रकारे तुम्ही जसा टॅन ए प्लस बी तयार केला, तसंच आपण एकदा टॅन ए मायनस बी तयार करू. पहा, प्रूव्ह दॅट. इथं आलं तुमचं टॅन ए मायनस बी इज इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी अपॉन
1 प्लस टॅन ए टॅन बी. चला हा प्रूफ द्यायचा. टॅन ए मायनस बी इज इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी 1 प्लस टॅन ए टॅन बी. LHS टॅन ए मायनस बी व्हॉट इज टॅन थिटा साईन अपॉन कॉस. थिटामध्ये चेंज करू नका. इथे येईल तुमचं साईन ए मायनस बी अपॉन कॉस ए मायनस बी. इथं आला साईन ए मायनस बी कॉस ए मायनस बी. व्हॉट इज साईन ए मायनस बी साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी. व्हॉट इज कॉस ए मायनस बी कॉसमध्ये मायनस असेल तर प्लस. काही पहा कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी. आता तुमच्याशी गणित बोलते. या ठिकाणी जर 1 आणायचं असेल तर डिवायडेड NR अँड DR बाय कॉस ए कॉस बी. न्युमरेटर्स आणि डिनॉमिनेटरला कॉस ए कॉस बीनं डिवाइड करा. रिक्वायर्ड आन्सर येते पहा साईन ए कॉस बी अपॉन कॉस ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी अपॉन कॉस ए कॉस बी. कॉस ए कॉस बी अपॉन कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी अपॉन कॉस ए कॉस बी. कॉस बी कॉस बी कॉस ए कॉस ए कॉस ए कॉस ए कॉस बी गेट कॅन्सल. साईन ए अपॉन कॉस ए टॅन ए. इथं तुमच्या आली मायनस साईन. इथं गेट कॅन्सल आलं. इथं आलं प्लस साईन ए अपॉन कॉस ए टॅन ए साईन बी अपॉन कॉस बी टॅन बी. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. टॅन ए मायनस बी इज नथिंग बट टॅन ए मायनस बी अपॉन टॅन ए प्लस बी. 100% तुम्हाला दुसरा फॉर्म्युला समजला. पहिला जसा फॉर्म्युला असेल तसाच आपण लहान मुलासारखा दुसरा फॉर्म्युला तयार केला. नंतर तुम्हाला म्हटलं चला एक एक्झाम्पल सोडून दाखवा. मग तुम्ही एक्झाम्पल किती आनंदाने तयार केलं पहा. टॅन पाय बाय 4 मायनस थिटा टॅन ए मायनस टॅन बी 1 प्लस टॅन ए टॅन बी. टॅन पाय बाय 4 म्हणजे 1. इथं 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा. अशा प्रकारे एक्झाम्पलसुद्धा डेव्हलप झालं. मागच्या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणत्या अँगलचा अभ्यास केला याचं 2 मिनटात मला सांगा. तुम्ही स्टँडर्ड अँगल पाहिले पहा स्टँडर्ड अँगल. मग स्टँडर्ड अँगलमध्ये कोणकोणचे अँगल्स आले तुमचे पहा. 0 डिग्री आला आता 90 डिग्री आला असेल 180 डिग्री आला असेल 270 आला असेल किंवा 360 आला असेल. काही मुलांनी डिग्रीमध्ये भाषा बोलली. काही मुलं रेडियनमध्ये म्हटले. पाय बाय 2 आला असेल पाय आला असेल 3 पाय बाय 2 आला असेल 2 पाय आला असेल. या स्टँडर्ड अँगल कसे काढायचे याचा अभ्यास कसा करायचा हा तुम्ही ट्रिग्नॉमेट्री 1मध्ये पाहिला. आता तुम्हाला असा प्रश्न विचारलेला असेल मी दुसरे तुमचे स्टँडर्ड अँगल असतात पहा. या स्टँडर्ड अँगलमध्ये 30 डिग्री असेल 45 डिग्री असेल 60 डिग्री असेल आणि 90 डिग्री असेल. यालाच आपण वेगळ्या भाषेत म्हणतो. हा पाय बाय 6 असेल किंवा पाय बाय 4 असेल किंवा पाय बाय 3 असेल किंवा पाय बाय 2 असेल. मग आता या कंपाऊंड अँगलमध्ये आपण पाहिलं फक्त स्टँडर्ड अँगल आपल्याला डिटरमाइन करता आले. अननोन अँगल आपल्याला डिटरमाइन करता आले नाही. आता तुम्ही या स्टँडर्ड अँगलची पेअर करा आणि यामध्ये एक काम करा पहा. पहिलं काम असं करा तुम्ही या 45मधून 30 मायनस करा किंवा 60मधून 45 मायनस करा. रिक्वायर्ड आन्सर किती येते पहा. 40मधून जर तुमचे 13 गेले तर 50 डिग्री तयार होते. म्हणजे मित्रांनो तुम्ही आरामशीर या ठिकाणी हे अँगल आता तयार करणार आहे. म्हणजे आपल्याला 15 डिग्री काढायचं असेल तर 45 मायनस 30 काढणार. बरोबर आहे. किंवा आपण याला असंही म्हणू शकतो या ठिकाणी 60 मायनस 45 डिग्री जर केलं हे उत्तर पण आपलं 15 डिग्री येते. एखाद्या मुलाला 75 डिग्री काढायचा असेल तर तो 45 प्लस 30 काढणार. म्हणजे तुम्ही स्टँडर्ड अँगल घेणारे लक्षात ठेवायचं. स्टँडर्ड 75 काढायचा असेल तर 45 प्लस 30 हा 75 येईल. एखाद्या मुलाला असं वाटलं सर आम्हाला 105 काढायचं आहे. 105 जर काढायचं असेल त्याला तर तो 60 प्लस 45 अशा पद्धतीनं 105 काढू शकतो. म्हणजे आपण या चॅप्टरमध्ये कोणच्या अँगल शिकणार आहे पहा. या चॅप्टरमध्ये आपण 15 डिग्री बरोबर आहे 75 डिग्री आणि 105 डिग्री कसे डिटरमाइन करायचे त्याचा अभ्यास करू. तुम्हाला प्रश्न पडला असेल का हो सर 10 डिग्री 12 डिग्री 20 डिग्री 80 डिग्री ह्या कसे डिटरमाइन करायचे. हे डिटरमाइन करण्यासाठी आपण लॉग टेबलचा यूज करणार आहे. आपल्याला सर्व अँगल ट्रिग्नॉमेट्रीच्या मदतीनं काढता येत नाही. स्टँडर्ड अँगल तुम्हाला काढता आले. या स्टँडर्ड अँगलमधचं कन्व्हर्शन जर कंपाऊंड अँगलमध्ये केलेलं असेल तरी पण तुम्ही काही अँगल काढू शकतात. सर्व अँगल काढू शकत नाही. पहा मी आता कंपाऊंड अँगलची जर 2 सबट्रॅक्शन केली म्हणजे मी 15 आणि 13चं जर सबट्रॅक्शन केलं तर 15 डिग्री भेटतो. ॲडिशन केली तर 75 डिग्री भेटते. तर मी जवळपास तुम्हाला 9 ते 10 प्रॉब्लेम देतो.
त्यापैकी 4-5 प्रॉब्लेम मला करायचे, बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करणार. पण पहिले तुम्ही काय करा, एक चार्ट तुमचा परफेक्ट असला पाहिजे. तो मागच्याच चॅप्टरमध्ये झालेला आहे. तुम्हाला sin 30, sin 45, sin 60, sin 90, sin 0 सांगता आला पाहिजे, तसाच कॉस सांगता आला पाहिजे, तसाच सेक, तसाच कोसेक, तसाच टॅन, तसाच कॉट. पहा, एक नमुना म्हणून सांगतो तुम्हाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. तुम्हाला काय करायचं, खाली दिलेल्या टर्मच्या व्हॅल्यू डिटरमाइन करत जायचं. मग पहिले तुम्ही काय केलं, 45 आणि 30 घेतलं तर 15 डिग्री झाला. पहा, इथं तुम्हाला साइन 15, कॉस 15, टॅन 15. पहा मित्रांनो, त्याच्यानंतर ॲडिशन साइन 75, बरोबर आहे, कॉस 75, टॅन 75. त्याच्यानंतर मित्रांनो इथं असेल साइन 105 डिग्री, कॉस 105 डिग्री आणि टॅन 105 डिग्री. हे स्टँडर्ड अँगलच्या मदतीनं तुम्हाला 9 प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील. हे सॉल्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला ही सॉल्व करताना स्टँडर्ड अँगलची मदत घ्यायची आणि कंपाऊंड अँगलची मदत घ्यायची. कंपाऊंड अँगल तुम्हाला माहीत आहे. मग समजा तुम्हाला पहिले 15 डिग्री जर काढायचं असेल, तुम्ही असे म्हटले वी नो, तुम्हाला 15 डिग्री जर डिटरमाइन करायचं असेल तर स्टँडर्ड अँगलनं 15 डिग्री हा 45 मायनस 30 डिग्री येतो. डिग्री नाही लिहिलं तरी चालते. मग तुम्हाला साईन पाहिजे असेल तर साईन घ्या, कॉस पाहिजे असेल तर कॉस घ्या, टॅन पाहिजे असेल तर टॅन घ्या. समजा तुम्हाला साईन 15 विचारलेला असेल तर या ठिकाणी साईन 15ची किंमत साईन 45 मायनस 30 डिग्री येणार, बरोबर. ती जर येत असेल तर या ठिकाणी फॉर्म्युला जन्म घेणार साईन ए मायनस बी. जो कंपाऊंड अँगल तुम्ही आत्ता शिकले, सांगा कोण आहे तो, साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी. हा कंपाऊंड अँगल तयार झाला. इथं आलं तुमचं साईन 15 डिग्री बरोबर साईन, बरोबर आहे, 45 डिग्री इंटू कॉस 30 मायनस कॉस 45 डिग्री इंटू साईन 30. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमचा साईन ए मायनस बी तयार झाला. हा तुमचा जनरल फॉर्म्युला आहे. इथं तुमचा साईन 15 डिग्री आला. साईन 15 डिग्रीला स्टँडर्डमध्ये पहा, काही मुलांचं सर आम्हाला 15 डिग्रीला असंही लिहिलं जाते, त्या ठिकाणी 25 मायनस 5 हे पण 15 येते. पण हे तुमचे स्टँडर्ड अँगल नाही आहे, तुम्हाला असं करता येणार नाही आहे. तुम्हाला स्टँडर्ड अँगल घेणं पडतील 45 मायनस 30, साईन 45 कॉस 30, कॉस 45 साईन 30. आता तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. साईन 45 1/√2 असेल, कॉस 30 √3/2 आहे, कॉस 45 1/√2 आहे आणि साईन 30 1/2 आहे. ह्या किमती तुम्हाला पाठ असल्या पाहिजे. मी अगोदरच सांगितलं, हे चार्ट तुमच्या जो तयार आहे असं इमॅजिन केलं. या ठिकाणी किती आलं पहा, √3/2√2 मायनस 1/2√2. डिनॉमिनेटर सेम आला, √3 मायनस 1/2√2. हा साईन 15 आला. आपण 15 डिग्रीला कधीच 20 मायनस 5 किंवा अनदर टर्म घेऊ शकत नाही. स्टँडर्ड अँगल असेल तर घ्या, नाही घेऊ नका. 100% तुम्हाला साईन 15 समजला. तसाच तुम्ही काय करा, एकदा कॉस 15 डिटरमाइन करा. कॉस 15 डिटरमाइन केल्याबरोबर तुम्ही काय म्हटले, वी नो सर कॉस 15ला आपण कॉस 45 मायनस 30 डिग्री लिहू शकतो. लगेच तुमच्यासमोर फॉर्म्युला आला, कॉस ए मायनस बी. कॉसमध्ये मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. या ठिकाणी मायनस असल्यामुळे कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी असा तुमचा फॉर्म्युला डेव्हलप झाला. या ठिकाणी तुमचा कॉस 15 बरोबर कॉस 45 डिग्री कॉस 30 प्लस साईन 45 डिग्री साईन 30 अशा प्रकारे त्या ठिकाणी फॉर्म्युला डेव्हलप झालेला आहे. इथं कॉस 45 कॉस 30 साईन 45 साईन 30. तुमच्या मनाला प्रश्न विचारा, कॉसमध्ये मायनस असेल तर प्लस येईल. व्हॉट इज कॉस 45 1/√2 कॉस 30 √3/2 साईन 45 1/√2 साईन 30 1/2. याचं ॲडिशन आली तुमची √3 + 1/2√2. हा आला तुमचा कॉस 15 डिग्री. पहा, साईन 15 डिग्री तुम्हाला डिटरमाइन करता आला, कॉस 15 डिग्री तुम्ही डिटरमाइन केला. यावरून तुम्ही टॅन 15 डिग्रीसुद्धा डायरेक्ट डिटरमाइन करू शकतात. मग टॅन 15 डिग्रीला 2 रस्ते तुमच्याकडं. टॅन 15 डिग्री
कॅन बी डिटरमाइन बाय 2 वेज. पहिला असतो तुमचा टॅन या ठिकाणी 45 मायनस 30 म्हणजेच टॅन ए मायनस बी, आणि दुसरा रस्ता असतो तुमचा टॅन 15 इज इक्वल टू साइन 15 अपॉन कॉस 15. हा पहिला वे, हा दुसरा वे, तुम्ही कोणताही वे सिलेक्शन करू शकता. तुम्ही असं सॉल्व करा टॅन ए मायनस बीनं, किंवा असं सॉल्व करा. हे जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर साइन 50 हा तुमचा √3 मायनस 1 2√2 आला. कॉस 15 असेल तर √3 प्लस 1 अपॉन 2√2 आला. हे कॅन्सल झालं, हे आलं √3 मायनस 1, हे आलं तुमचं √3 प्लस 1. तसंच तुम्ही टॅन 45 मायनस 30 जर घेतला तर हा येतो पहा टॅन 45 मायनस टॅन 30 अपॉन 1 प्लस टॅन 45 इंटू टॅन 30. कोण्याही डायरेक्शनं सॉल्व करा चालते. पहा इथं काय झालं, इथं आलं 1 मायनस 1/√3, इथं आलं 1 प्लस 1 इंटू 1/√3, क्रॉस मल्टिप्लाइड √3 मायनस 1 अपॉन √3, √3 प्लस 1 अपॉन √3, √3 गेट कॅन्सल, √3 मायनस 1 अपॉन √3 प्लस 1. तुम्ही ही किंवा ही कोणतीही टेक्निक वापरली तरी प्रॉब्लेम चुकत नाही. पण तुम्हाला कोणाच्याही किमती काढता येणार नाही. जे स्टँडर्ड आहे तीच किंमत काढल्या जाते. तुम्ही 15 डिग्री पाहिलं तसं तुम्हाला 75 डिग्री 105 हे तुम्हाला होमवर्क करायचं आहे. चला तुम्ही मला एकदा मदत करून सांगा की दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही 75 डिग्री कसं तयार करणार. तुम्ही म्हटलं सर काहीच ताण घेऊ नका. जर आम्हाला 75 डिग्री जर फाइंड आउट करायचं असेल तर 75ला आम्ही 30 प्लस 45 किंवा 45 प्लस 30 काही घेऊ शकता. काही मुलं म्हटले सर आम्हाला 105 काढायचं असेल तर आम्ही 60 प्लस 45 करतो. अशा प्रकारे तुम्ही प्रॉब्लेम नंबर 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे पूर्ण होमवर्क कंप्लीट करायचे. यामध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या कंपाऊंड अँगलची ॲडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं ते तुम्हाला शिकवलं. ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या, व्यवस्थित लिहून पहा. काही डिफिकल्टी आलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. सो स्टॉप हिअर. थँक्यू.